सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 45वा। वंदे गुरुपदद्वन्द्वं वाङ्मयश्चित्तगोचरं श्वेतरक्तप्रभाभिन्नं शिवशक्त्यात्मकं परम्। वाणी म्हणजेच सर्व पंचज्ञानेंद्रिये, मन, चित्त ह्यांना दिसणारे श्वेत व रक्त म्हणजे पांढरा व तांबडा प्रकाश ह्याहून भिन्न जो नीलवर्ण त्या शिवशक्तिरूप श्रेष्ठ गुरुचरणांना मी वंदन करतो। एकटा शिव काही करू शकत नाही, एकटी शक्ती स्वतंत्र नाही। शिव व शक्ती यांच्या मिलाफाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्री गुरु। हा श्लोक श्री गुरुचरणाचे यथार्थ वर्णन करतो। गुरुचरण कसे तर इंद्रियगोचर म्हणून सगुण उपासने सुलभ। ध्यान जर देहाच्या पातळीवर लागले म्हणजे देहाच्या माध्यमातून जर आत्म्याकडे पाहिले तर लाल रंग दिसतो। ध्यानाच्या वेळी आत्मप्रकाश रक्तवर्णी दिसतो। सूक्ष्म देहाच्या द्वारा म्हणजे मनबुद्धीद्वारा आत्मदर्शन झाल्यास श्वेत पांढरा प्रकाश दिसतो। श्री गुरुचरणांचे ध्यान स्थूल सूक्ष्म देहद्वारा आत्म्याची प्रचिती आणून देणारे ठरते। गुरुचे दोन्ही चरण म्हणजे परशिव व पराशक्ती स्वरूपच। शिव आहे तेथे चिद्रूपा शक्ती व शक्ती तेथे शिव आहेतच। पौर्णिमेचा चंद्र व चांदणे सदैव एकत्रच नांदत असतात। गुरु हे स्थान सक्रिय असते। गुरुचरणात शिव व शक्ती दोन्हींचा लाभ आहे। साधकाच्या हातून दोघांची उपासना होते। द्वैतातून अद्वैताकडे सहज जाता येते। पुन्हा गुरुचरण इंद्रियगोचर प्रत्यक्ष दिसतात। स्पर्श करता येतो म्हणून सगुणोपासने सुलभ। गुरुचरणाच्या उजव्या अंगठ्यातून शक्ती प्रवाहित होत असते। गुरु हा ना नर ना नारी, गुरु म्हणजे शिवशक्तीचे मिलन। म्हणून श्री गुरुचरण वंदना ही साधकाची साधना ठरते। सद्गुरुनाथ महाराज की जय।